जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 17, 18 आणि 19 वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 17. सहस्रयुगपर्यंतं महर्षयर्ब्रह्मणो विदुहा रात्रिं युगसहस्रान्ता तेहोरात्रविदो जनाः. यत जी माणसे ब्रह्मदेवाच्या सहस्र युगपर्यंत 1000 चतुर्युगी असणाऱ्या एका दिवसाला युग सहस्रांताम 1000 चतुर्युगी असणाऱ्या रात्री एका रात्रीला विदुहा जाणतात ते ती जनः माणसे अहोरात्र विदाह दिवस आणि रात्रीला जाणणारे. जी माणसे ब्रह्मदेवाच्या 1000 चतुर्युगी असणाऱ्या एका दिवसाला 1000 चतुर्युगी असणाऱ्या एका रात्रीला जाणतात ती माणसे दिवस आणि रात्रीला जाणणारे आहेत. श्लोक 18. अव्यक्तादव्यक्तयः सर्वः प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्र वाय व्यक्त संजके. अहरागमे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभ काळात अव्यक्तात अव्यक्तापासून ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून सर्व संपूर्ण व्यक्तया शरीरे प्रभवंती उत्पन्न होतात. रागमे ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभ काळात तत्र त्या अव्यक्त एव असणाऱ्यामध्येच प्रलीयंते लीन होतात. ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभात काळात अव्यक्तापासून ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून संपूर्ण शरीरे उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभ काळात त्या अव्यक्त असणाऱ्यामध्येच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरातच संपूर्ण शरीरे लीन होतात. श्लोक 19. भूतग्रामः स एवायं भूत्वा प्रलीयते रात्रागमे वशाः पार्थ प्रभवत्या हरागमे. पार्थ हे पार्थ, स एव तोच, अयम हा, भूतग्रामः प्राणी समुदाय, भूत्वा पुन्हा उत्पन्न होणारा, अवशः प्रकृतीला परवश होऊन, आरागमे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या काळी उत्पन्न होतो, रात्रागमे ब्रह्मदेवाच्या रात्री काळी लीन होतो. हे पार्थ, तोच हा प्राणी समुदाय पुन्हा उत्पन्न होणारा, प्रकृतीला परवश होऊन ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या काळी उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या काळी लीन होतो. अशा प्रकारे 19 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.